नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हॉट इज हिस्ट्री हा चॅप्टर 1 पाहतोय आणि मग याचा एक व्हिडिओ यापूर्वीचा मी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहिला असेलच. आपण सायंटिफिक मेथड ऑफ हिस्ट्री पाहिली, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या कन्सेप्टसुद्धा मागील व्हिडिओमध्ये पाहिल्या. परत सोर्सेस ऑफ हिस्ट्री कोणते होते ते सुद्धा आपण पाहिले. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत 1.3 हा जो थर्ड पॉईंट आहे याच्यातील हिस्ट्री अँड अस, इतिहास आणि आपण. आता सुरुवात करूया. द स्टडी ऑफ सायन्स हेल्प्स अस टू फाइंड आन्सर्स टू मेनी क्वेश्चन्स. कोणत्याही शास्त्राच्या अभ्यासाने आपल्याला काय मदत होते? टू फाइंड द आन्सर्स टू मेनी क्वेश्चन्स. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्यास आपल्याला कोणत्याही सायन्सच्या अभ्यासाने मदत होत असते. फॉर एक्झाम्पल, एन्व्हायरमेंटल सायन्स स्टडीज द प्रॉब्लेम्स ऑफ डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. पर्यावरणाचा ऱ्हास कसा झाला त्याची उत्तर आपल्याला एन्व्हायरमेंटल सायन्समधून मिळतात. पोल्युशन का होतंय याचं उत्तरसुद्धा आपल्याला एन्व्हायरमेंटल सायन्सच्या स्टडीमधून मिळते. अँड लुक्स फॉर देअर सोल्युशन. आपल्याला प्रश्नांची उत्तरेसुद्धा मिळतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी त्याचे जे सोल्युशन, त्याचे जे उपाय आहेत ते सुद्धा आपल्याला सायन्सच्या अभ्यासातून मिळतात. इन द सेम वे, अगदी त्याचप्रमाणे एव्हरी सायन्स हॅज इट्स ओन एरिया ऑफ स्टडी. प्रत्येक सायन्सचा स्वतःचं एक क्षेत्र असतं स्टडी करण्याचं. उदाहरणार्थ फिजिक्स आहे ते भौतिकशास्त्राचा अभ्यास करते, फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र. बायोलॉजी आहे ते ॲनिमल्सचा अभ्यास केला जातो त्या ठिकाणी. अशा पद्धतीने वेगवेगळी जी सायन्स आहेत ते आपापल्या क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टींचा, वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करत असतात. हिस्ट्रीसुद्धा एक सायन्स आहे. अँड हिस्ट्री स्टडीज द इव्हेंट्स ऑफ द पास्ट. इतिहास हा भूतकाळातील घटनांचा अभ्यास करत असतो. इंडिव्हिज्युअल ऑर कलेक्टिव्ह ॲक्शन्स ऑफ ह्युमन बीइंग्स हॅव कॉन्सिक्वेन्सेस. माणसाने इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक आणि कलेक्टिव्ह म्हणजे समूहाने, ग्रुपने काही कृती केलेल्या असतात, ॲक्शन्स केलेल्या असतात, त्याचे काही परिणाम झालेले असतात. दे रिझल्ट इन ॲन एन्व्हायरमेंट दॅट मे बी एदर फेवरेबल ऑर अनफेवरेबल फॉर द प्रोग्रेस ऑफ सोसायटी. म्हणजे अशा घटनांच्या अभ्यासामुळे काय होतं, माणसाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय हे आपल्याला समजत असतं. दीज अफेक्ट्स अवर डे टू डे लाईफ. याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो माणसाच्या कृतींचा. कसा? माणूस जर म्हणजे दे मे बी एदर फेवरेबल ऑर अनफेवरेबल, त्याचं माणसाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक परिणाम होत असतात माणसाच्या ॲक्शनमुळे. म्हणजे माणसं जर चांगली वागत असतील तर त्याचे फेवरेबल रिझल्ट्स मिळतात. माणसं जर वाईट वागत असतील तर त्याचे अनफेवरेबल, अनिष्ट किंवा हानिकारक त्याचे आपल्याला रिझल्ट्स मिळत असतात. दीज अफेक्ट्स अवर डे टू डे लाईफ. आणि याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. फॉर एक्झाम्पल, इफ द पीपल ऑफ अ विलेज वर्क टुगेदर अँड हेल्प वन अनादर, द विलेज मेक्स गुड प्रोग्रेस. म्हणजे जर लोक एकत्र येऊन एकजुटीने काम करत असतील अँड हेल्प वन अनादर आणि एकमेकांना मदत करत असतील, द विलेज मेक्स गुड प्रोग्रेस, तर त्या गावाची चांगली प्रगती होत असते. हावेवर, पण इफ द पीपल कॅनॉट कम टुगेदर इट पुट्स ऑब्स्टॅकल्स इन द वे ऑफ इट्स डेव्हलपमेंट. पण काही कारणामुळे जर लोक एकत्र आले नाहीत किंवा लोकांमध्ये एकजूट झाली नाही, त्यांच्यामध्ये जर सतत भांडणे होत असतील, इट पुट्स ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे येत असतात त्यांच्या प्रगतीमध्ये. हिस्ट्री अटेम्प्ट्स टू फाइंड आउट आन्सर्स टू मेनी क्वेश्चन्स बाय स्टडिंग द वे ऑफ थिंकिंग ऑफ पास्ट सोसायटीज. पूर्वीचा समाज कसे विचार करायचे, पूर्वीच्या समाजातील लोक कसे विचार करायचे, देअर ॲक्शन्स, त्यांच्या कृती, अँड द कॉन्सिक्वेन्सेस. द स्टडी ऑफ हिस्ट्री मेक्स इट पॉसिबल फॉर अस टू स्टडी व्हॉट इज अँड व्हॉट इज नॉट फेवरेबल फॉर द प्रोग्रेस ऑफ ह्युमन सोसायटी. इतिहासाच्या अभ्यासामुळे आपल्याला माणसाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय, किंवा माणसाच्या प्रगतीसाठी काय करायला हवं आणि काय करायला नको, याचंसुद्धा आपल्याला
उत्तर इतिहासातूनच मिळत असतं. हिस्ट्री दस प्रोव्हाइड अस विथ गाईडलाईन्स अबाउट हाऊ वी शूड बिहेव टुडे इन ऑर्डर टू शेप गुड फ्युचर. भविष्यकाळामध्ये चांगली प्रगती होण्यासाठी किंवा आपला भविष्यकाळ चांगला होण्यासाठी आपण कसं वागायला हवं, हाऊ शुड वी बिहेव, आपण कसं वागायला हवं, याची सुद्धा गाईडलाईन्स, मार्गदर्शन आपल्याला इतिहासातूनच मिळत असतं. बाय टेलिंग अस द लाईफ स्टोरीज ऑफ ग्रेट पीपल, हिस्ट्री ऑल्सो सर्व्स टू इन्स्पायर अँड मोटिवेट अस. इतिहासातील काही ग्रेट पीपल म्हणजे महान व्यक्तिमत्व आहेत, ग्रेट पर्सनॅलिटीज आहेत. त्यांच्या जीवनचरित्रातून, त्यांच्या लाईफ स्टोरीमधून आपल्याला मोटिवेशन मिळत असतं, इन्स्पायरेशन मिळत असतं आणि हे इतिहासामुळेच होत असतं. उदाहरणार्थ शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यासारख्या लोकांच्या चरित्राच्या अभ्यासातून आपल्याला इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन मिळत असतं. जर आपण इतिहासाचा अभ्यास केला नाही तर आपल्याला हे मोटिवेशन मिळणार नाही. बाय स्टडिंग हिस्ट्री वी गेट टू नो अबाउट द गिव्ह अँड टेक दॅट टूक प्लेस बिटवीन अवर ओन अँड अदर सिव्हिलायझेशन. इतिहासाच्या अभ्यासामुळेच आपण आणि इतर समाजामधील कोणती देवाणघेवाण झालेली आहे किंवा कशी देवाणघेवाण होऊ शकते याचासुद्धा अभ्यास आपल्याला करता येतो किंवा याचीसुद्धा आपल्याला माहिती मिळते. म्हणजे आपल्या आणि इतर समाजातील सुद्धा आपल्याला जे संबंध आहेत त्याची माहिती आपल्याला मिळत असते. वी लर्न अबाउट द प्रोग्रेस ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. आपल्याला माणसाच्या नागरीकरणाची माहिती मिळत असते, माणसाच्या नागरीकरणाची प्रगती कशी झाली त्याची माहिती मिळत असते. वी ऑल्सो अंडरस्टँड हाऊ पीपल्स वे ऑफ लाईफ वेंट ऑन चेंजिंग. माणसाच्या जगण्याच्या पद्धती कशा बदलत गेल्या हे सुद्धा इतिहासाच्या अभ्यासातूनच आपल्याला समजत असतं. एव्हरी विलेज, सिटी, डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड कंट्री हॅज इट्स ओन हिस्ट्री. प्रत्येक गावाला स्वतःचा इतिहास आहे, प्रत्येक शहराला स्वतःचा इतिहास आहे, प्रत्येक जिल्ह्याला स्वतःचा इतिहास आहे, प्रत्येक राज्याला स्वतःचा इतिहास आहे. एवढंच काय, प्रत्येक देशाला सुद्धा स्वतःचा इतिहास आहे, प्रत्येकाचा इतिहास वेगळा आहे. सिमिलरली त्याचप्रमाणे द अर्थ, पृथ्वीला स्वतःचा इतिहास आहे. माउंटन्स, प्रत्येक पर्वताला स्वतःचा इतिहास आहे. वॉटर बॉडीज ज्या आहेत, प्रत्येक नदी असेल, समुद्र आहे, प्रत्येकाला स्वतःचा इतिहास आहे. प्राणीसृष्टीला इतिहास आहे, मानव जातीला सुद्धा स्वतःचा इतिहास आहे. एव्हरी सायन्स टू हॅज अ हिस्ट्री. प्रत्येक शास्त्राला सुद्धा स्वतःचा इतिहास आहे. सायन्सच्या स्टडीला पूर्वीच्या काळी सायन्स त्या क्षेत्रामध्ये कोणते शोध लागले, कोणी लावले, हा त्याचा इतिहास झाला. इट टेल्स ऑफ द मेनी सायंटिफिक डिस्कवरीज दॅट ब्रॉट अबाउट इम्पॉर्टंट चेंजेस इन ह्युमन सिव्हिलायझेशन. माणसाच्या प्रगतीमध्ये किंवा मानव जातीच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल होणाऱ्या अनेक डिस्कवरीज म्हणजे शोध. माणसाच्या प्रगतीमध्ये सहाय्यभूत ठरलेले अनेक जे शोध आहेत त्यांचा इतिहासात अभ्यास केला जातो. सायंटिस्ट आहेत की ज्यांनी हे शोध लावले त्यांचासुद्धा या सायन्सच्या हिस्ट्रीमध्ये अभ्यास केला जातो. आता आपण पाहत आहोत द पास्ट अँड द फ्युचर, म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ. द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर लिंक्ड बाय कंटिन्युअस चेन ऑफ इव्हेंट्स. प्रत्येक प्रसंगाची आणि घटनाच्या मालिकेने पास्ट म्हणजे आपला भूतकाळ, प्रेझेंट म्हणजे आपला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, द इंडियन पीपल फॉट अगेन्स्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट. म्हणजे भारतीय लोक ब्रिटिश सरकारविरुद्ध, इंग्रज सरकारविरुद्ध लढले. कशासाठी लढले? टू गेट इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. टू गेट इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. दिस इज अ हिस्टॉरिकल ॲक्शन. ही एक ऐतिहासिक कृती आहे. पण भारतीय लोक ब्रिटिश सरकारविरुद्ध लढले, ही ॲक्शन होती, तर त्याचा काहीतरी रिझल्ट मिळाला असेल. त्याचा काय रिझल्ट मिळाला? ॲज अ रिझल्ट इंडिया बिकम ॲन इंडिपेंडंट नेशन ऑन 15 ऑगस्ट 1947. म्हणजे कोणतीही कृती असेल तर त्याचा परिणाम झालेला असतो. म्हणून आपण असं म्हणू शकतो, वी कॅन से दॅट इंडिपेंडन्स वॉज द कॉन्सिक्वेन्स ऑफ ॲन ॲक्शन द इंडियन पीपल स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स.
भारतीय लोक स्वातंत्र्यासाठी जे लढले त्याचा परिणाम कोणता झाला? भारताला स्वातंत्र्य मिळालं. इन दीज वे द इव्हेंट्स ऑफ टुडे आर लिंक्ड विथ पास्ट ॲक्शन्स. अशाच प्रकारे सध्याचे जे काही घटना आहेत ते पूर्वीच्या भूतकाळातील कृतींचा परिणाम असतात. वेन वी अंडरस्टँड दिस, जेव्हा आपल्याला हे समजतं, वी रिअलाइज दॅट फ्युचर डिपेंड्स ऑन पास्ट इव्हेंट्स. भविष्यकाळ हा भूतकाळावर अवलंबून असतो. म्हणजे तुम्ही जर आता अभ्यास केला तर भविष्यकाळ तुमचा चांगला असेल, तुमचा पास्ट टेन्स चांगला असेल तर तुमचा फ्युचर टेन्स चांगला असेल. दिस इज व्हॉट वी लर्न फ्रॉम हिस्ट्री. आपण हेच इतिहासातून शिकायचं असतं. फॉर एक्झाम्पल, वी लर्न दॅट मॅन बिगॅन टू मेक टूल्स फ्रॉम मटेरियल्स अवेलेबल इन नेचर. सुरुवातीच्या काळात माणूस नेचर म्हणजे निसर्गामध्ये अवेलेबल असलेले जे मटेरियल होतं, स्टोन होते, वूड असेल, लाकूड असेल, बोन्स असतील, त्याच्यापासून टूल्स बनवायचा. दॅट ही लर्न हाऊ टू मेक यूज ऑफ फायर. त्यानंतर त्याला आगीचा शोध लागला. दॅन ही इन्व्हेंटेड द व्हील. त्यानंतर त्याने चाकाचा शोध लावला. अशी त्याच्या इमॅजिनेशनने, अशी त्याच्या कृतीमुळे काय झालं, बुद्धिमत्तेमुळे अशा शोध लागत गेले. द नेक्स्ट जनरेशन ॲडेड टू दोज डेव्हलपमेंट्स. आणि पुढच्या ज्या पिढ्या आहेत, आता चाकाचा शोध लागला, त्यानंतर गाडीचा शोध लागला असेल, त्यानंतर रेल्वेचा शोध लागला असेल, त्यानंतर जहाजाचा शोध लागला असेल, त्यानंतर विमानाचा शोध लागला. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक जनरेशनने काय केली, त्या डेव्हलपमेंटमध्ये, विकासामध्ये भरच घालत गेले. टेक्नॉलॉजी डेव्हलप्ड फर्दर हँड इन हँड विथ फिजिकल अँड इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट. जी टेक्नॉलॉजी आहे ती फिजिकल आणि इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट म्हणजे बौद्धिक आणि शारीरिक विकास माणसाचा होत गेला आणि अशा पद्धतीने टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली. आणि ही जी प्रोसेस आहे इज गोईंग ऑन कंटिन्युअसली. ही प्रोसेस आहे प्रगती होण्याची, वेगवेगळे शोध लागण्याची, हे सुरूच आहे. इन्व्हेन्शन्स ऑफ टुडे आर ओनली पॉसिबल ऑन द फाउंडेशन ऑफ द डिस्कवरीज अँड इन्व्हेन्शन्स ऑफ द पास्ट. सध्याचे जे शोध लागणार आहेत किंवा लागत आहेत ते केवळ भूतकाळातील शोधांवर आणि ह्याचा अवलंबून आहेत. म्हणून आपण कोणत्याही सायन्समध्ये भूतकाळाचा अभ्यास करायला हवा. हे जर आपण या ठिकाणी चित्र पाहिलं तर या ठिकाणी दिलं आहे इन्व्हेन्शन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ द पास्ट. गारगोटीचा दगड आहे तो एकमेकांवर आपटून काय केलं जायचं, आग लावली जायची. त्यानंतर अशी चूल तयार झाली. त्यानंतर सध्याच्या काळात अशी सौर चूल आहे, सोलर कुकर आहे. आणि त्याचप्रमाणे आता तर कॉम्प्युटरचा शोध लागलेला आहे, संगणकाचा, त्याच्या आधारे काहीही करता येत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा एक्झरसाइज पाहणार आहोत. थँक्यू.